राजकीय पटलावर नशीब आजमावण्यासाठी 7 वर्षांपासून ज्या दिवसाची वाट पाहिली जात होती तो दिवस म्हणजे 10 नोव्हेंबर, अर्थात उद्याचा सोमवार. उद्या सकाळपासून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात होईल. असं असलं तरी सुद्धा राजकीय पक्षांचे नेते मात्र काही वेगळ्याच मूडमध्ये दिसले. इतके दिवस गळ्यात गळे असलेले नेते एकजुटीची भाषणं करतायत, मात्र निवडणुकांचा निर्णय स्थानिक नेतृत्वावर ढकलतायत. म्हणजेच काय तर इतके दिवस दबक्या आवाजामध्ये असलेला स्वबळाचा नारा आता हळूहळू उघडपणे ऐकू येऊ लागलाय. जो तो पक्ष जिथं त्याची ताकद असेल तिथं स्वतंत्र लढण्याचा प्रयत्न करत असतो. एकनाथ शिंदे शिवसेनेची या 2 जिल्ह्यात तरी संबंध आघाडी आणि युतीच्या संदर्भामध्ये जे प्रस्ताव येतील त्याची गुणवत्तेच्या आधारावर किंवा स्थानिकांच्या संमतीच्या आधारावर या संदर्भामध्ये निर्णय होतील. बहुतांशी जागेवरती स्वबळावरती कुठे जिकडे लढायची ताकद आहे तिकडे लढू. मंडळी, हाच स्वबळाचा नारा जणू आज प्रत्येक पक्षाला आवडू लागलाय आणि कारण आहेत येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. उद्यापासून राज्यात मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे उमेदवारी अर्ज हे दाखल करायला सुरुवात होईल. आणि म्हणूनच की काय, हा वीकेंड जोरदार वादळी ठरलाय. कालपर्यंत आम्ही महायुती, आम्ही आघाडी, हे आमचे मित्र, हे आमचे मित्र, शक्य तिथे युती आघाडी करू अशी विधानं करणारे नेते आता मात्र एकला चलो रेचाच नारा देत आहेत. आता हेच पहा, भाजप रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, भंडारा, अकोला, तर ठाकरेंची शिवसेना पुण्यामध्ये काही जागांवर, याशिवाय नंदुरबार, तर शिंदेंची शिवसेना जळगाव आणि काँग्रेस गोंदियात. ही यादी प्रचंड मोठी आहे. 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि अनेक दिवस दबक्या आवाजात असलेले स्वबळाचे सूर मोठ्यानं घुमू लागले. खरं तर 7 वर्षानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यात आणि त्यामुळेच की काय प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेता होण्याची संधी दिसू लागली आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षांचंच हे ओझं युती आघाड्यांसाठी मुळावर येऊ शकतं. त्यामुळे पक्षाचं राजकीय बळ वाढवायचं, आखाड्यात उतरण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांना चार्ज ठेवायचं, मित्रपक्षांवर अप्रत्यक्ष दबाव वाढवायचा की मित्रपक्षांचं मन राखायचं, हेच सर्वात मोठं कोडं सध्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षप्रमुखासमोर आहे. त्यामुळे मुंबईत एकी आणि इतरत्र मैत्रीपूर्ण लढती या सूत्राच्या दिशेनं राजकीय वाटचाल सुरू असल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली आणि त्यानंतर आता एका पक्षातनं दुसऱ्या पक्षामध्ये पडणाऱ्या उड्या वाढू लागल्याचं चित्र आहे. रविवारचा मुहूर्त साधत आज महाराष्ट्रातल्या 2 पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी सत्तेच्या जवळ जाण्याचा मार्ग निवडला. महायुती आणि महाविकास आघाडीतले जवळपास सर्वच पक्ष स्वबळाची भाषा करत असल्यामुळे या राजकीय उड्यांना अधिकच उधाण येण्याची शक्यता आहे. बघूया आज झालेल्या पक्षप्रवेशामागील राजकीय गणितांचा आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा खास रिपोर्ट. रविवार हा अनेकांसाठी सुट्टीचा दिवस असतो, मात्र महाराष्ट्रातल्या 2 पक्षाच्या जिल्हाध्यक्षांसाठी आजचा रविवार हा फर्स्ट वर्किंग डे ठरलाय. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या 2 जिल्हाध्यक्षांनी आपल्या पक्षाला नारळ देण्याचा निर्णय जाहीर करत नवी इनिंग सुरू केली आहे. त्यापैकी सर्वाधिक चर्चा झाली ती डोंबिवलीतील दीपेश म्हात्रे यांच्या पक्षप्रवेशाची. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष असणाऱ्या म्हात्रेंनी आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत म्हात्रेंनी भाजपात प्रवेश करून एकाच वेळी दोन्ही शिवसेनांना धक्का दिलाय. ठाकरेंना सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचं दीपेश म्हात्रेंनी सांगितलेलं कारण देखील लक्षवेधी ठरलंय. डोंबिवलीतले अनेक प्रश्न आहेत जे सोडवण्यासाठी सत्तेच्या टेबलावर बसणं अत्यंत गरजेचं आहे किंवा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये आपलं वचक असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे येत्या निवडणुकीच्या दृष्टीने मी विचार करून निर्णय घेतला की आपण राष्ट्रीय पक्षामध्ये जायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने काम करत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने काम करतात यांच्या कामाच्या पद्धतीला प्रभावित होऊनच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
दीपेश म्हात्रेंचा राजकीय प्रवास पाहता त्यांचा भाजप प्रवेश अनेकांना धक्का देणार आहे। दीपेश म्हात्रे यांचे वडील पुंडलिक म्हात्रे हे राष्ट्रवादीचे नेते आणि महापौर होते। दीपेश म्हात्रे वयाच्या 23व्या वर्षी शिवसेनेत आले। 2009 पासून 3 वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले। 2 वेळा स्थायी समिती सभापती झाले। 2022 मध्ये त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। त्यानंतर 2024 मध्ये पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। कपिल पाटील हे दीपेश म्हात्रे यांच्या बहिणीचे सासरे आहेत, तर दीपेश म्हात्रे यांच्या सासऱ्यांचे गणेश नाईकांसोबतही नातेसंबंध। दीपेश म्हात्रेंनी रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात 2014 आणि 2024 ची विधानसभा निवडणूक लढवली, तर दीपेश म्हात्रे यांचे बंधू नगरसेवक आणि आई नगरसेविका आहेत। एकीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये दीपेश म्हात्रेंना गळाला लावत भाजपनं ठाकरेंना धक्का दिलाय, तर साताऱ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही धक्का दिलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील मानेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत सत्तेच्या जवळ जाण्याचा मार्ग स्वीकारलाय। रहिमतपूरमध्ये अजित पवारांनी सुनील मानेंना पक्षात प्रवेश देत घड्याळ्याची डायल आणखी मोठी करण्याचा प्रयत्न केलाय। एकाच दिवशी महाविकास आघाडीतील 2 जिल्हाध्यक्षांनी महायुतीत प्रवेश केलाय। मुंबई वगळता राज्यभरात स्वबळाचे संकेत सर्व पक्षीयांकडून मिळत आहेत, त्यामुळे सर्वपक्षीय कोलांटोड्यांना भविष्यात उधाण येण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। पुढची बातमी, तानाजी सावंतांनी राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेमुळे महायुतीतलं वातावरण चांगलंच तापलंय। त्यामुळे धाराशिवमध्ये तरी महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सावंतांनी थेट अजित पवारांना टार्गेट केलंय, त्यामुळे तानाजी सावंतांना राष्ट्रवादीचा एवढा राग का आला असा सवाल निर्माण झालाय। काय आहे यामागची कारणं, बघूया या रिपोर्टमधून। तानाजी सावंतांचं विधान वादाचं घमासान। राष्ट्रवादीचा सावंतांना एवढा राग का? सावंतांच्या विधानामुळे धाराशिवमध्ये महायुतीत मिठाचा खडा। वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत असलेले माजी मंत्री तानाजी सावंत पुन्हा एकदा एका विधानामुळे चर्चेत आले। आता त्यांनी थेट मित्रपक्ष राष्ट्रवादीला टार्गेट केलंय। राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही असं विधान करून त्यांनी अजित पवारांना डिवचलं। तसंच शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकच असल्याचं विधानही त्यांनी केलं। एवढंच नाही तर राष्ट्रवादीनं हिंदुत्व स्वीकारलं का असा सवालही त्यांनी अजित पवारांना विचारलाय। 22 स्वातंत्र्य केल्यानंतर त्या दिवसापासून मी एकमेव आमदार होतो महाराष्ट्रातला बोलणारा युतीतला। ही फार दिवस राहणार नाही, कारण ही राष्ट्रवादीची अवलाद अशी आहे, सत्तेशिवाय राहू शकत नाही। पाण्यातनं मासा बाहेर काढला जसं होतं तसं होतं। कुणाला पटवून ना पटवून जी माझी मतं आहेत ती आहेत, आणि मग एवढा आकाश कशासाठी? कुणाचं हिंदुत्व? हिंदुत्व स्वीकारलं का? ते स्वीकारलं का समोरच्याने हिंदुत्व? ज्या पद्धतीने आपल्या मांडीला लावून बसतात, आपली तत्व, आपली पक्षाची देहधोरण, युतीची देहधोरण त्यांना मान्य आहेत का? एवढंच नाही तर शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकच असल्याचं विधानही तानाजी सावंत यांनी केलंय। आता तानाजी सावंतांनी टीका केल्यानंतर त्यांना त्याच भाषेत राष्ट्रवादीकडून उत्तर मिळालं। राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून थेट त्यांचे संस्कार काढत टीका करण्यात आली। धाराशिव जिल्ह्यातील आणि मुख्यत्वे करून भूम परांडावासी मतदारसंघातील समस्त जनतेला माहीत आहे की कुणाची अवस्था मंत्रीपद नसताना तडपलेल्या माशासारखी होते। मला वाटतं ती तडपलेल्या माशासारखी अवस्था माननीय तानाजी सावंत यांची सध्या सुरू आहे, आणि म्हणून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती टीका करत आहेत। तानाजी सावंतांनी राष्ट्रवादीवर जहरी टीका केल्यानंतर अजित पवारांनाही मैदानात उतरावं लागलं। विनाशकाले विपरीत बुद्धी असं सांगत अजितदादांनी तानाजी सावंतांवर पलटवार केलाय। विनाशकाले विपरीत बुद्धी आम्हाला काही बोलायचं नाही, कारण आम्ही मित्र पक्षांना, आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राजकारण करतो। यशवंतराव चव्हाण साहेबांनी तो सुसंस्कृतपणा शिकवलेला आहे। दुसऱ्यांनी वेडेपणा केला असे काही बेजबाबदार आरोप केले, म्हणून आपण त्याला उत्तर देऊन लगेच तुम्ही आहेच ना तानाजीराव सावंत, आपण असं म्हणलो, अजित पवार असं म्हणले, आता तुमचं काय म्हणणं? आपले राजकीय विरोधक असलेल्या राष्ट्रवादीच्या राहुल मोटेंचाही सावंतांनी समाचार घेतला। धाराशिवमध्ये आलेल्या पुरात राहुल मोटेंनी कुणालाही मदत केली नसल्याचा दावा सावंतांनी केला। माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून जवळपास 5 ते 7 कोटीची मदत आपल्या भूम परांडावासीमध्ये केली। आणि तुमचे हिंमत
25-25, 30-30 वर्ष आमदारकी भोगवली तुम्ही. एक 5 रुपयाचं माझा शेतकऱ्याच्या आसून पुसण्यासाठी त्याच्या पोराच्या हातात दिलं, हे दाखवा. मी आमदारकीचा राजीनामा देतो. तानाजी सावंतांच्या राष्ट्रवादीवरील टीकेनंतर धाराशिवमध्ये सध्या तरी महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अजित पवार यावर काय भूमिका घेणार हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल. मात्र सावंतांच्या विधानामुळे महायुतीत वादाचं घमासान सुरू झालंय एवढं मात्र नक्की.